नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्स प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा। अनधिकृत वरून सावंतवाडीत रणकंदन, अन्यथा मंत्र्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, सुरक्षा रक्षकांचा इशारा। आणि राष्ट्रवादीचा बीएसएनएलला दणका। हेडलाईन्स प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर। प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत। मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती। साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू। कोणत्याही शहरातील अनधिकृत बाबींवर होणारी कारवाई ही वाद निर्माण करणारीच असते। सावंतवाडी ही त्याला अपवत नाहीये, पण या बाबतीत तुकाराम मुंढे पॅटर्न राबवणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळानं जाब विचारला। इथं चर्चेऐवजी खडाजंगी झाली आणि प्रकरण चांगलंच पेटलं। इथं झालेल्या खडाजंगीचा हा आहे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ। कोणी अध्यक्षाने सांगितलं ना, आज कोणाकडे होती ऑर्डर सांगितली, कोणी सांगितलं ते लॉक उघडून ठेवायचंही नाहीच आहे, असं उघडं होतं ते। असं उघडं कसं एवढं उघडायचं आहे? 5 रुपयाची लक्षात घ्या, ते सामान ठेवण्यासाठी आहे, तिथं काय बसून हे करण्यासाठी नाही। कोणी आले तुम्ही एका विषय तुम्ही त्या ठिकाणी ही कालची आणि आजची गोष्ट नाही, मी एवढे दिवस नगर ऐका, तुम्ही 1 वर्ष इथे काम करता, तुम्ही 1 वर्ष झोपलेलात का? अजिबात नाही, हे महत्त्वाचे आहे आणि असं म्हणू शकत नाही। कसं नाही म्हणू शकत? काही कसं आहे या पद्धतीने ऐका विषय। आता मला सांगा, तिथे आज दोघं मॅडमनी एक तक्रार दिली, दुसरी तक्रार लगेच अशी कशी होते? येते ना लगेच इथं काय त्यांच्यावर कसं काय कारवाई केली जाते? त्या काळात अनेक वर्ष आज आहे, एक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी विचार करायला पाहिजे होता ना आपण प्रशासन असताना। तोच विषय घेऊन आलात ना, सगळेच काढत नाही काढणार ना शहरातले, एकही ठेवणार नाही। कारवाईचा असेल तर तुमचा लोकांचं हे होऊ नये। नाही, माझं एकच म्हणणं आहे, राजकारण कुठे नाही झालं पाहिजे। तुम्ही भेदभाव न करता कारवाई मिटवण्यासाठी मुख्याधिकारी नाही, तुमचं तुम्ही बसायला पाहिजे, मिटवायला पाहिजे। जेव्हा आमच्याकडे लिगली एखादी तक्रार येते, आम्ही ब्लाइंडली ते करणार, त्याच्यावर आम्ही कारवाई करणार जेव्हा राजकारण एवढं पेटलेलं असते तेव्हा। राजकारण याच्या पुढे आम्ही आता कुठंच कमी पडणार नाही, मी तरी कमी नाही पडणार नगरपालिकेत तुमच्या समोर। हे काही तुमचा विषय, माझा विषय, हे तुम्हाला आज मी माझ्या विषयापुरतं बोलतो। नाही, तुम्हाला आता सांगूनच ठेवतो, तुमच्या समोर बघा कसा उभा राहतो। अवश्य तुम्ही ज्या पद्धतीने प्रशासन आणताय ना, तुम्ही पूर्णतः कमी पडताय, ते तुमचं मत आहे। इथल्या सावंतवाडीच्या जनतेचे तुमच्यामुळे हाल होतात, तुम्ही प्रशासन तुमचा ग्रह काही असतो, तुम्हाला एकट्याला तसं वाटतं, अनेक जणांना वाटतं खूप चांगलं करतो, त्याचं त्याचं मत आहे, त्याला काय त्याचं मत आहे। कागदावर जे आहे ते बघा, कुठलं काही होतंय, कुठलं तुम्ही ते एका म्हणणार ना मॅडम की कुठलं वर ऑर्डर असल्याशिवाय कुठलं काम करायचं, एकही काम करत नाही वर ऑर्डर अगोदर ऍडव्हान्स मध्ये कुठलं काम अजिबात करत नाही। जेवढं माझ्या विदिन माय लिमिट जे अथॉरिटीने द्यायचं तेवढं कायदेशीर असतं, आणि अशा अनेक गोष्टी आहे मायच्या मनातल्या, त्यांच्यावर माझा कंट्रोल नाही। एवढं जर चांगली कारवाई करायला लागला तर तुमचं अभिनंदन सुद्धा करू आम्ही। ठीक आहे रुपये, आता तुम्हाला बघायचं असेल तर मला नाही 100 एखाद्याची कुस्ती घेतली ना, हार नाही तर जीत, काय एवढं काय करायचं असतं का? नाही ना, बघूया ना। ठीक आहे साहेब, बघा तुम्ही, मी पण बघतो, काय तुम्ही काय बघायची भाषा तुम्ही केली म्हणून मी केली, कसली बघायची भाषा केली ना? काय बघायची भाषा? तुम्हाला बघतो म्हणून मी काय बघायची, काय बघतो, काय बघायची ती भाषा? काय बघणार आहे? मी तुम्हाला काय सांगितलं, तुमच्या समोर उभा आहे म्हणून तुम्ही काय नाही, मी पण उभा आहे, मग बघायची भाषा कशी करताय? तुम्ही जे बघणार आहे ना मी पण बघणार, मग बघूया आता। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर। प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत। मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती। साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू।
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नाबाबत शासनाने येणाऱ्या अधिवेशनात तात्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा जिल्ह्यात मंत्र्यांच्या गाड्या अडवून समोर झोपू असा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्रामध्ये कामगार विभागाची 15 सुरक्षा रक्षक मंडळ आहेत। या 15 सुरक्षा रक्षक मंडळ ही 21 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत आणि त्यामध्ये जवळजवळ 70,000 सुरक्षा रक्षक आज कार्यरत आहेत। पण हे 70,000 सुरक्षा रक्षक विविध आस्थापनांना मंडळांकडून वितरित केलेले आहेत, पण त्यांचे नियमित पगार कधीच होत नाहीत। नियमित पगार होत नसल्या कारणामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। गेले 6 वर्ष आम्ही नियमित पगारासाठी आम्ही पाठपुरावा करतो आहोत, पण आघाडीचं सरकार झालं, महायुतीचं सरकार झालं, महाविकास आघाडीचं सरकार आलं, पण एकही मंत्री किंवा आमदार आमचा प्रश्न विधानसभेच्या अधिवेशनामध्ये लावून धरत नाही आहे। कारण हा पगाराचा निर्णय आहे, हा विधानसभेमध्ये चर्चेला गेला पाहिजे, नपेक्षा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठोस निर्णय झाला पाहिजे। कारण आज आम्ही तुटपुंजा पगारामध्ये आज आम्ही सुरक्षा रक्षक आम्ही काम करतो आहोत आणि तोही पगार आम्हाला शासकीय नोकरांप्रमाणे नियमित दरमहा मिळत नाही। ह्यासाठी आम्ही आज हे आंदोलनाचं आम्ही पहिलं पाऊल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उचललेलं आहे। आज आमची एक मागणी आहे की हे कामगार विभागाचं सुरक्षा रक्षक मंडळ आहे, त्याचप्रमाणे गृह विभागाचं सुरक्षा रक्षक मंडळाचं प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी येथे पोलीस परेड ग्राउंड येथे चालू होत आहे। तर समान उद्दिष्ट आहे, दोन्ही मंडळांची समान उद्दिष्ट आहे। त्यामुळे जोपर्यंत जे 1981 पासून कार्यरत सुरक्षा रक्षक आहेत त्यांना नियमित पगार मिळत नाही, तोपर्यंत त्या मंडळाच्या प्रशिक्षण केंद्राचं काम बंद ठेवावं, आम्हाला न्याय द्यावा आणि नंतरच ते काम चालू करावं। बातचीत जवळजवळ आमदार वैभव नाईकांशी बातचीत आमचं झालं, इथे जिल्हा प्रमुख संजय पडते असतील त्यांच्याशी बातचीत झालं आमचं आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही सर्वच पक्षाच्या म्हणजे आमदारांना, माजी आमदारांना आम्ही निवेदनं त्यांच्या ऑफिसला आम्ही नेऊन दिले आहे। त्यांची बातचीत झालं नसलं तरी आम्ही 10 दिवसापूर्वी निवेदनं दिले आहेत। पालकमंत्री मोदयांना निवेदन दिलं आहे, त्या निवेदनात आम्ही स्पष्ट म्हटलं होतं की 4 तारीखपर्यंत 4 तारीखच्या अगोदर आम्हाला तुम्ही आमची एक मीटिंग बोलवा, आमच्या ज्या समस्या ते जाणून घ्या आणि त्या समस्या तुम्ही विधानसभेच्या 7 व 8 तारीखला होणाऱ्या अधिवेशनामध्ये मांडा, नियमित पगार झाला पाहिजे म्हणून। पण आम्हाला कोणीच त्याला प्रतिसाद दिलेला नाही। त्यानंतर आम्ही आंदोलन करण्याचं त्या निवेदनात म्हटल्यानुसार आम्ही आज आंदोलन करत आहोत, पण हे सिंधुदुर्गातलं आंदोलनाचं पहिलं पाऊल आहे। ह्यानंतर आम्ही 7 आणि 8 तारीखला जर आमची कोणी दखल घेतली नाही तर सिंधुदुर्गात येणारे कुठचेही मंत्री असू दे, पालकमंत्री असेल, त्यांच्या पालकमंत्र्यांच्या गाडीच्या समोर किंवा इतर मंत्र्यांच्या गाडीसमोर आम्ही झोपून आम्ही गाडी अडवणार आहोत आणि आम्ही आमचा न्याय घेणार आहोत। आणि हे सिंधुदुर्गातून आम्ही सुरुवात करत आहोत, पण अखंड महाराष्ट्रात जे 70,000 सुरक्षा रक्षक आहेत हेही आंदोलनाच्या ह्याच्यामध्ये कसं झालं की ही ठेकेदार कंपनी नाही, सुरक्षा रक्षक मंडळ शासनाचं आहे आणि ह्याच्यामध्ये कधी मला वाटतं त्यांना काही टक्केवारी मिळणार नसेल म्हणून कधी रस घेत नसतील। त्यांना जर वोटिंग पाहायचं असेल ना, सुरक्षा रक्षकांचं वोटिंग, सुरक्षा रक्षक काय करू शकतात हे पाहायचं असेल तर त्यांनी आजमावावं। 70,000 सुरक्षा रक्षक महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत, 70,000ची फॅमिली आज जर 2-3 लाख जर वोटिंग जर सुरक्षा रक्षक हातात असेल तर सत्ता परिवर्तन करायलाही सुरक्षा रक्षक मागे पुढे पाहणार नाही, एवढं मात्र नक्की आहे। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत। मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती। साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू। गेले अनेक महिने कलंबिस्त येथील ग्रामस्थांना BSNLची सेवा मिळत नव्हती। याबाबत तक्रार करूनही अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात होती। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाला धडक देत आक्रमक पवित्रा घेतला, तर जनतेला न्याय मिळवून देणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। तुम्ही साहेब कसं बोलताय, तुमची बोलायची पद्धत कशी आहे, यांची बोलायची पद्धत कशी आहे की जरा भाषा आपको सुनना पड़ेगा, हम आपके कस्टमर हैं। सही बात, तो जो भी हमारा प्रॉब्लम है आपको सुनना पड़ेगा। बिल्कुल सही बात, आप उसके ऊपर आपको सोल्यूशन निकालना पड़ेगा। बिल्कुल सही बात, बिल्कुल सही बात, आपको सुनना ही पड़ेगा। बिल्कुल सही बोल रहे हो सर, ऐसा मत बोलो, मुझे मत कहो एक ऐसा मत, ऐसा मैंने नहीं बोला सर, ऐसा नहीं बोला। मैं आपकी प्रॉब्लम है, मैं अभी भी नीचे था, जब भी आपने भी बुलाया तो मैं नीचे था, जो भी मुझे 1 मिनट था शुरुआत में बोला सर प्रॉब्लम है, आपको मैसेज भेजा होगा क्या? मैसेज भेजा है कि नहीं भेजा है? वो तेरे फोन उठा लेना है, मैसेज भेजा है कि नहीं भेजा है? मैसेज भेजा है कि नहीं भेजा है? फिर आपने उसको
मैसेज मेरे को बहुत सारे आते हैं। नहीं, बहुत सारे लोग का झटमारत नाही ना तुला तो मैसेज टाकतात झटमारत टाकतात काय मला सांग बोलत नाही की 2 दिवसापूर्वी BSNLची लोक आमच्या गावात आली आणि त्यांनी काहीतरी एक्सचेंजवर काहीतरी प्रॉब्लेम केला, त्याच्यामुळे माझा फोन बंद झाला. मी पुण्याहून आलो आहे माझं काम करण्यासाठी, कारण माझी आई आजारी आहे आणि ती किडनी पेशंट आहे. तिला आठवड्यातून 3 वेळा मला डायलिसिससाठी गोव्याला घेऊन जावं लागतं. तर अशा परिस्थितीत मी बुधवारी गावाच्या बाहेर होतो, त्यावेळी येऊन यांनी माझा फोन बंद करून टाकला. त्यामुळे माझं ऑफिसचं जे क्रिटिकल काम आहे ते बंद पडलेलं आहे. काल मी आलो होतो इथे, यांच्याशी दिवसभर थांबून मी यांना सांगितलं की असा असा विषय आहे. त्याचे कॉन्टॅक्ट पॉईंट होते आशिष कुमार आणि मनिंदर यांचा, यांनी मला फोन नंबर दिला. तर त्यांना मी बऱ्याच वेळा कॉल केला, दिवसभर 10 वेळा कॉल केला, मेसेज टाकला, यांचा काहीच रिप्लाय नाही आला. ग्राउंड फोर्सचा पण नंबर दिला. ग्राउंड फोर्स म्हणतात की यांचा इश्यू आहे, यांनी जे काम केलं आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे, तर त्यामुळे ह्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा म्हणून. पण बऱ्याच वेळा असं हे केल्यामुळे मी विजय साहेबांना सांगितलं की असा असा विषय आहे. तर यांनी मला सांगितलं सकाळी आपण जाऊ ऑफिसमध्ये. तर इथे येऊन आम्ही आता येऊन आता भेट घेऊन त्यांनी सांगितले आम्हाला की आजच्या आज होईल रिपीट म्हणून. तर बघू आता कसं होतं. पण संबंध त्यांच्याकडनं वागणूक झाली. कसं झालंय माहिती आहे की गेले 2 महिने आम्ही या ऑफिसला येऊन आमची निवेदनं दिलेली आहेत की कलंबीस किंवा कलंबीस पंचकृषीमधील टोटल BSNLचा जो लाईन आहे, फोन आहे ते बंद आहे. या लोकांकडनं आम्हाला 8 दिवसाची मुदत देतात, 4 दिवस देतात आणि काही काम होत नाही. आणि गावातील लोकांचे मला वारंवार फोन येतात की फोन बंद असल्यामुळे गैरसोय होते म्हणून. काल हे आमचे सावंत म्हणून आहेत, सावंतच ना, सावंत म्हणून गावातले आहेत, त्यांचा एक प्रॉब्लेम झालेला होता, ते माझ्याकडे आले होते. आज आम्ही सगळं इथे भेट देण्यात आलो, त्यांना समजून सांगण्यात आलो की असं असं जे प्रॉब्लेम आहेत, गावातले प्रॉब्लेम आहेत, फोन सुरू करा. मग जे अधिकारी संबंधित होते, नाव का त्यांचं, आशिष कुमार म्हणून, ते आम्हाला उलमत उत्तर द्यायला लागले की नाही ते आम्ही केलं आहे, तुमचे एकट्याचाच फोन नाही आहे, सगळ्यांचेच बंद आहेत. मी म्हटलं साहेब त्यांचा सुरू होता तो पण बंद केला ना तुम्ही, तो तरी करून द्या. मग ते नाही, मग वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्ही भेटला, मग त्यांच्या तुमची दास नाही म्हणे तुम्हाला, असे आम्हाला ते शब्द वापरले. मग आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटलो. हे असे शब्द वापरणं किंवा असं बोलणं हे आमचा अपमान आहे किंवा आम्हाला किंमत नाही म्हणून आम्ही येतो की यांच्याकडे. मग आता आम्ही त्यांना बोलून घेतो अधिकाऱ्यांकडे, देशमुख साहेबांकडे, आणि त्यांच्याकडे आम्ही विचारपूस केली. साहेबांनी त्यांना विचारलं, त्यांना व्यवस्थित बोलण्याची त्यांना म्हटलं तुम्ही त्यांना निदान कल्पना द्या, समोर आलेल्या माणसांशी कसं बोलावं. आणि आम्ही काही ते उगाच येत नाही मजेसाठी, आमचा वेळ खर्च करून किंवा तुमचा वेळ खाण्यासाठी. लोकांची हिताची कामं आहेत किंवा लोकांची जी प्रॉब्लेम आहेत ते घेऊनच येतो ना. म्हणून साहेबांना आम्ही सांगितलं की साहेबांनी सांगितले 2 दिवसात आम्ही येऊन ते सगळं काय प्रॉब्लेम असतील कलंबीस गावामधील फोनचे ते आम्ही करून देऊ. आणि संबंधित जो आता कोणतो आशिष कुमार होता त्याला त्या साहेबांनी तिथे आमच्या समोरच समज दिली आहे की असं त्याच्या पुढे वागू नको म्हणून. आणि त्याने माफी मागितली आमची की सॉरी आपल्याकडनं चूक झाली म्हणून. त्यामुळे आता आमची अपेक्षा हीच आहे की 2 दिवसात त्यांनी पूर्ण काम करावं. गेली जवळजवळ 1-2 महिने आमचे जे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आहेत विजय कदम, हे वारंवार इथे निवेदन देऊन जे सांगेली ग्रामस्थांचे जे काही BSNLच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या वारंवार इथे येऊन मांडत आहेत. पण त्यांना कुठच्याही प्रकारचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं रिस्पॉन्स मिळत नव्हता. आज ते एक आमचे ते सावंत म्हणून आहेत जे पुण्याहून इथे लॉकडाऊनच्या काय अडकलेल्या सांगेली गावात, आणि त्यांची आई आता पेशंट आहे. आई पेशंट असल्यामुळे त्याला जवळजवळ 4 ते 5 महिने ते सांगेली गावात राहूनच वर्क फ्रॉम होम करतायत. ते IT कंपनीत पुण्याला कामाला आहेत. गेले 3-4 दिवस त्यांची BSNLची सेवा खंडित आहे. ते वारंवार त्यांना त्या अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना SMS करत होते, त्यांना फोन करत होते, पण त्यांना कुठच्याही प्रकारचा त्यांना रिस्पॉन्स त्यांना मिळत नव्हता. मग त्यांनी आज आमचे जे न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना ही त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली विजय कदमांच्या. विजय कदमाने ते इथे BSNLच्या ऑफिसमध्ये आले असता त्यांचे जे अधिकारी होते आशिष कुमार ना, आशिष कुमार म्हणून जे अधिकारी होते त्यांच्याशी त्यांनी संबंधित त्या अधिकाऱ्याची त्यांची भेट घेतली. पण त्या अधिकाऱ्याने यांना उडवाउडीची उत्तरं दिली. त्याच्यानंतर आमचे विजय कदमने आम्हाला फोन केला की असं असं आम्हाला BSNLच्या ऑफिसमध्ये अधिकारी यांनी आम्हाला उडवाउडीची उत्तरं देत आहेत, समर्पक अशी उत्तरं देत नाहीत. आता तुम्ही तिथेच थांबा, आम्ही 10-15 मिनिटात BSNLच्या ऑफिसमध्ये येतो. आणि ज्या पद्धतीने आम्ही आता राष्ट्रवादीचे आमचे उद्योग व्यापार सेलचे असतील तालुका अध्यक्ष आहेत, आमचे कार्याध्यक्ष आहेत, युवकचे होते आमचे युवकचे तालुका अध्यक्ष आर्यन रेड्डीज आहेत, विजय कदम, आणि आम्ही सगळ्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन जेव्हा BSNL ऑफिसला धडक दिली त्यावेळी देशमुख साहेबांची आम्ही भेट घेतली. आणि देशमुख साहेबांना सांगितलं की तुमचे जे अधिकारी आहेत ते संबंधित अधिकारी आहेत ते समर्पक अशी ग्राहकांना उत्तरं देत नाही आहेत. तुमच्याकडे सध्या कर्मचारी कमी आहेत, सगळं मान्य आहे, पण तुम्ही समोरचा जो ग्राहक येतो त्याला तुम्ही समर्पक उत्तरं देत असंच जेणेकरून त्याचं समाधान होईल. पण त्या पद्धतीत तुमच्या अधिकाऱ्यांकडनं कुठचंही उत्तर मिळत नाही आहे. म्हणून आम्हाला इथे यायला लागतं. जेव्हा आम्ही राष्ट्रवादी पद्धतीने त्यांना जेव्हा जाब विचारला तेव्हा त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला आपल्या केबिनमध्ये बोलवून घेऊन चांगल्या प्रकारे समज दिली आणि जी काय सेवा आता खंडित आहे ती आजच्या आज सुरू करण्याची ग्वाही दिलेली आहे आम्हाला.
नक्कीच आम्ही शिवसेनेचे सन्माननीय खासदार आहेत त्यांची सुद्धा भेट घेऊन या बाबतीत त्यांना सुद्धा आम्ही जो काय प्रकार घडलेला आहे ते सुद्धा त्यांच्या कानावर घालण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, अजितदादा पवार आहेत, त्यांच्यासुद्धा कानावर घालण्यात येईल. आमचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत अमित सामंतजी, त्यांच्यासुद्धा कानावर आज ही जी काय गोष्ट घडलेली आहे ते आम्ही सांगून त्यांना सुद्धा वरिष्ठ पातळीवर जे BSNLमधनं ज्या काही आम्हाला सोयी मिळत आहेत किंवा अपुऱ्या सोयी मिळत आहेत त्या बाबतीत वरच्या लेवलला मांडण्याचा आम्ही प्रयत्न आमच्या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून सुद्धा करू. ज्या गरज पुसल्यास सेनेचे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्यासुद्धा हे निदर्शनास आणून देऊ आणि जे नागरिक आहेत त्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73 90 11 39 76 63 आणि 72 63 83 23 99. Admission open. Jai Hind Gramonnati Trust, Jai Hind College of Science, Sargaon, affiliated to University of Mumbai and recognized by Government of Maharashtra. Admission open for Hotel Management, BSc Hospitality Studies, 3 years degree course. Eligibility: HSC passed in any stream with not less than 45% in aggregate. Silent features: well equipped building, canteen and hostel facility, industrial visits, seminars, training at star hotels, qualified faculty, scholarship for backward classes, 100% job assistance, no donations, limited seats. Apply now. Contact for admission Jai Hind College of Science at post Sargaon, Taluka Kudal, District Sindhudurga. Phone 02362 232302. Mobile 7030938095 and 7030938096 9890945878.
अर्थसहाय्य, दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. संपर्क श्री सागर सईकर 9561 247000. प्राध्यापक समीर वाईंगणकर 9421 637803. प्राध्यापक सुयोग सावंत 9420 455458. प्राध्यापक वैभव माईंकर 90498 13870. श्री अनाजी सावंत 9422 633821. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर. मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्ही जॉईन करा. AIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरिटाईम स्टडीज, AIMS, ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98198 30193. यशोदा मॅडम 98214 76438. कोकणचे सण आणि परंपरा एका तोडच नसता. या गाराणा घालणारे एकापेक्षा एक महारथी असतात. असोच एक शेराक 125 रासा तो यो कोकणचो झेल. तुम्हीच बघा बाप्पाक निरोप देताना घातलेला या गाराणा. तुझी सेवा तक्रार केली असं ती मान्य करून घे. होय महाराजा. जर काय चुकलं मागलं असं तुझ्या पायाखाली घाल. होय महाराजा. मुंबईवारी येत नाही त्यांना यांसारख्या कर. होय महाराजा. पैसो अडकू धाडीत नाही त्यांना धाडी सारख्या कर. होय महाराजा. हे सगळं ऐसं त्यांच्यावर लक्ष ठेव. होय महाराजा. डोरा वाचण्यावर लक्ष ठेव. होय महाराजा. शेतीभाजीवर लक्ष ठेव. होय महाराजा. नोकरी धंद्यात यश दे. होय. शेराक 125 मिळान दे. होय महाराजा. अशी आपली सेवा तक्रारी करून सगळ्यांना सुखी ठेव रे महाराजा. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन. प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. ग्रामीण भागात शिक्षण घेऊन बांदा नवभारत सारख्या मोठ्या शिक्षण संस्थेत काम करायला मिळालं याचं मोठं समाधान आहे. कामाच्या मोबदल्याबरोबरच इथं मिळणारा मान सन्मान, सहकाऱ्यांचं प्रेम खूप काही देऊन जातं, असं मत खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व VK तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदाचे मुख्याध्यापक लक्ष्मण पावसकर यांनी शिक्षक दिनी व्यक्त केलंय. श्री लक्ष्मण जगन्नाथ पावसकर, मुख्याध्यापक खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉक्टर VK तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा. मी या संस्थेत त्या ठिकाणी निधी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेमध्ये 1993 पासून नोकरी सुरुवात केली. माझं जे शालेय शिक्षण आहे हे ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण आमच्याच तालुका कुडाळमधील नामेली या गावात, त्यातून माध्यमिक शिक्षण श्री वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय माणगाव तालुका कुडाळ येथे त्या ठिकाणी पूर्ण झालं. त्यानंतरचं जे महाविद्यालयीन शिक्षण मी श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी या ठिकाणी पूर्ण करून B.Ed फिजिकल ही पदवी
मुंबई येथे BEd कॉलेज वडाळा या ठिकाणी पूर्ण केली। या ठिकाणी संस्थेत कार्यरत असताना प्रथम माझी नेमणूक न्यू इंग्लिश स्कूल भेडशी कनिष्ठ महाविद्यालय यामध्ये त्या ठिकाणी शारीरिक शिक्षण म्हणून त्या ठिकाणी या विषयासाठी झाली। 1 वर्ष त्या ठिकाणी विनाआनंद या तत्वावर त्या ठिकाणी काम करावं लागलं। नंतर त्या ठिकाणी रीतसर त्या ठिकाणी अनुदानित यावर त्या ठिकाणी मान्यता मिळाली। संस्थेत काम करीत असताना मोठ्या शाळेमध्ये काम करण्याची पहिल्यापासून संधी मिळाल्यामुळे काम करण्याचा जो आनंद आहे तो आनंद आमच्या संस्थाचालक आदरणीय आबासाहेब आणि पूर्ण त्या ठिकाणी कार्यकारी मंडळ, शालेय समिती, त्या ठिकाणी असणारी समन्वय समिती आणि इतर सर्व आजच्या त्या ठिकाणी असणारे आमचे मार्गदर्शक श्री समन्वय समिती सचिव CSV नाईक सर, संस्थेचे सचिव आदरणीय विजय सावंत साहेब, कोषाध्यक्ष आदरणीय विजय वाडीकर सर आणि इतर सर्व त्या ठिकाणी जे मान्यवरांच्या आशीर्वादामुळे, त्याचप्रमाणे माझे त्या ठिकाणी असणारे मार्गदर्शक आणि सातत्याने त्याने आपला मुलगा मानलेले ॲडव्होकेट यशवंत विठ्ठल धुरी LSC यांच्या आशीर्वादामुळे मी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये आल्यानंतर मला जो आनंद मिळाला तो खरोखरच म्हणजे माझं त्या ठिकाणी तरी जे मिळणारं नियमित वेतन हे जरी आमचं तरी कमी असलं तरी जो आनंद आहे तो आनंद आपण त्या ठिकाणी कोणत्याही किमतीत त्या ठिकाणी मोजू शकत नाही। आणि तशा प्रकारचं आम्हाला सर्व त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असणारे आमचे कर्मचारी वर्ग, शिक्षक, या परिसरातील सर्व त्या ठिकाणी असणारे सामाजिक कार्यकर्ते किंवा इतर सर्व त्या ठिकाणी असणारे पदाधिकारी, शैक्षणिक क्षेत्र म्हणा, सहकार क्षेत्र म्हणा किंवा सामाजिक क्षेत्र म्हणा, या प्रत्येक क्षेत्रामधील असणारं आमचं एक घरोब्याचं नातं आणि या घरोब्याच्या नात्यामुळे सर्वांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य मला केलेलं आहे आणि यातूनच या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे मी त्या ठिकाणी आज या पदापर्यंत, मुख्याध्यापक पदापर्यंत आदरणीय आबासाहेब तोरसकर यांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या असणाऱ्या मार्गदर्शनामुळे त्या ठिकाणी या ठिकाणी स्थानापन्न झालेलं आहे। चांगल्या प्रकारे काम करण्याचं माझं त्या ठिकाणी स्वप्न आहे। मात्र मी प्रत्येक ठिकाणी काम करत असताना, कारण माझा पिंडच तसा आहे, मी पहिल्यापासून त्या ठिकाणी जरी शेतकरी कुटुंबात त्या ठिकाणी असलो तरी माझे आईवडील शेतकरी आहेत। पूर्णपणे मी स्वतःही शेती केलेली आहे। आजही मला शेतीची पूर्ण आवड आहे आणि काम करताना मला कोणत्याही कामाची मला लाज वाटत नाही। मी ते काम प्रामाणिक आणि सचोटीने त्या ठिकाणी पूर्ण करतो आणि अशा प्रकारे काम करत असताना मला वेगवेगळ्या संघटनेच्या ह्याच्यावर काम करण्याची संधी मिळाली। त्यामध्ये सिंधुदुर्ग माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी, तसंच त्या ठिकाणी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचं त्या ठिकाणी सहसचिव म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी आणि या संस्थेसुद्धा त्या ठिकाणी दिबांधा नवभारत शिक्षण प्रसारण मंडळ मुंबई या संस्थेमध्ये सुद्धा सहसचिव म्हणून काम करण्याची संधी ही त्या ठिकाणी संस्थेने प्राप्त करून दिलेली आहे। त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे माझं प्रत्येक या जिल्ह्यामध्ये असणारं काम आणि इतर त्या ठिकाणी सामाजिक असणारे ऋणानुबंध यामुळे मी सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी 5 वर्ष काम केलेलं आहे। आमची जी सिंधुदुर्गला माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी पदपेढी आहे, या पदपेढीमध्ये त्या ठिकाणी 2 वेळा उपाध्यक्षपद सांभाळण्याचा किंवा ते चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी सुद्धा आमच्या सर्व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी मला प्राप्त करून दिली आणि त्या सर्वांमुळे मी आज त्या ठिकाणी त्यांच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने चांगल्या प्रकारचं काम करत आहे। मात्र माझं काम करताना ही माझ्यामध्ये असणारी सातत्याने तळमळ आणि कोणत्याही प्रकारे आपला विद्यार्थी आज प्रत्येक क्षेत्रामध्ये घडला गेला पाहिजे या दृष्टीने माझे प्रयत्न आहेत। माझे विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये वैद्यकीय, त्याचप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक आणि इतर अनेक क्षेत्रामध्ये, पोलीस संरक्षक क्षेत्रामध्ये सुद्धा आज कार्यरत आहे आणि त्यामुळे
हे काम करताना जो मला आनंद आहे तो आनंद अतिशय चांगल्या प्रकारे सर्वांनी दिलेला आहे. त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करून पुढे माझं जे कामकाज आहे ते प्रामाणिक आणि सचोटीने चालावी अशा प्रकारची परमेश्वराची प्रार्थना करून आणि बांदेश्वर आणि स्थापेश्वर देवता यांनी सुद्धा तशा प्रकारचे माझ्याकडे मला शुभ आशीर्वाद द्यावे आणि काम करण्याची संधी दिली आहे ते काम करून माझ्याकडून घ्यावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत. शिक्षक दिनानिमित्त मात्र आपल्याला आपले शिक्षक आणि आपले विद्यार्थी याकडे प्रत्येकाने त्या ठिकाणी आपला विद्यार्थी भविष्यामध्ये ज्या क्षेत्राकडे जाईल त्या ठिकाणी तो चमकला पाहिजे या दृष्टीने प्रत्येक शिक्षकाने त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा शिक्षक दिन आपण साजरा करीत असताना आपले जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हाताना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे. कारण आज आपल्याला जर पाहिलं तर कृषी क्षेत्रामध्ये आजही आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी मोठ्या स्वरूपात जी पडीक जमीन आहे ती जर लागवडीखाली आली आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या जर योजना त्या ठिकाणी शासनाने जर दिल्या तर आमचा जो आज त्या ठिकाणी बेकार फिरणारा तरुण आहे तो तरुण निश्चितच त्या क्षेत्राकडे वळेल आणि त्यातून आपला जिल्हा नव्हे तर आपला देश त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम होईल अशी माहिती त्या ठिकाणी आशा आहे. तशा प्रकारे शासनाने योजना कार्यान्वित कराव्यात. जरी योजना आहेत आपल्या कार्यान्वित पण त्यामध्ये आणखी भर घालावी आणि जेणेकरून त्या आमच्या तरुणांना त्या ठिकाणी रोजगार द्यावा ही एक शासनाकडे तळमळीची त्या ठिकाणी मागणी आहे. शिक्षक दिनाला त्या ठिकाणी उद्या जो 5 सप्टेंबर 2020 रोजी सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन पूर्णपणे भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि या दिनासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि इतर सर्वांना जे आपले गुरुवंदनीय आहेत त्या सर्वांना तर सर्व आपले आई वडील किंवा इतर जे ज्येष्ठ लोक आहेत ते सर्व आपले गुरु आहेत. निसर्ग जो आपला गुरु आहेत. या सर्वांना उद्याच्या शिक्षक दिनानिमित्त मी या शाळेचा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आमची संस्था ती बांधा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ कार्यकारी मंडळ यांच्या वतीने मी त्यांना त्या ठिकाणी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. देवगड तालुक्यातील शिरगाव बाजारपेठमध्ये कोरोनाचे 4 रुग्ण तर जामसंडे बाजारपेठेत कोरोनाचे 6 रुग्ण आढळल्यानं या दोन्ही बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय येथील व्यापारी संघाने घेतलाय. देवगड शहरात विशेषतः जामसंडेमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जामसंडे व्यापारी मंडळाने 7 दिवसाचा कडकडीत बंद पाळून शासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्यासोबत आहेत जामसंडे व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राजू पाटील. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही? जामसंडे शहर बाजारपेठेमध्ये कोरोनाचं संक्रमण अतिशय प्रमाणात वाढत आहे आणि हा रुग्ण आढळला आहे तोही बाजारपेठेमध्येच त्यांचं घर आहे. ह्या गोष्टीचा सारासार विचार करून आम्ही संपूर्ण जामसंडे व्यापारी बांधवांनी एकत्र येऊन हा स्वेच्छेने निर्णय घेतलेला आहे की आपण 7 दिवस स्वेच्छेने आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपण हा कडकडीत बंद पाळलेला आहे. त्याच्यानंतर यामध्ये मेडिकल व्यवस्था आहे ती सुद्धा आम्ही तात्पुरती देवगडला केली आहे. मेडिकलसुद्धा आता आपण या बाजारपेठेमध्ये व्यवस्था बंद आहे. दुसरी अशी गोष्ट की इथलं रेशन दुकान आहे त्या रेशन दुकानाचं सुद्धा आम्ही स्थलांतर केले जेणेकरून जनतेची होळपळ होऊ नये. आता आम्हाला माहीत आहे की या सगळ्या खटाटोपामध्ये ग्राहकांचं अतिशय मोठं नुकसान होत आहे हे सुद्धा आम्हाला माहीत आहे. त्यांचीसुद्धा आम्ही एक दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या संघटनेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. दुसरी अशी महत्त्वाची अशी गोष्ट आहे की हे साखळी तुटायची जर असेल जर कोरोनाची साखळी तुटायची असेल तर असं हे कडकडीत बंद पाळून जर आपण हा बंद पाळला तर या कोरोना संक्रमणाला आपल्याला ही लढाई नक्कीच जिंकता येईल. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्स प्रायोजित आहेत
लक्ष्मीनारायण होंडा. अनधिकृत वरून सावंतवाडीत रणकंदन. अन्यथा मंत्र्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, सुरक्षा रक्षकांचा इशारा. आणि राष्ट्रवादीचा BSNLला दणका. हेडलाईन्सशी प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉइट्सफार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्सफार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्सफार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्सफार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. डॉइट्सफार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26 085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 9350 09.
सर्वत्र टाळेबंदी पण शिक्षण मात्र सुरूच. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र शासनानं स्थापिलेलं व UGC मान्यता प्राप्त. आपले शैक्षणिक वर्ष वाया न घालवता आजच मुक्त विद्यापीठात आपला प्रवेश घेऊन निश्चिंत व्हा. उच्च शिक्षणाची सर्वोच्च संधी. BA, BCom, MA इंग्लिश, MCom, रुग्णसहाय्यक, MBA, HR, फायनान्स, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरर तसंच टेक्निकल BCA, MCA, BLIP, MLIP, जर्नलिझम शिक्षणक्रमांचे प्रवेश मार्गदर्शन उपलब्ध. अधिक माहितीसाठी सावंतवाडीतील मुख्य प्रवेश कार्यालयाला संपर्क साधा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र शासनानं स्थापिलेलं व UGC मान्यता प्राप्त. संपर्क डॉक्टर JB नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, सावंतवाडी अभ्यास केंद्र, RPD ज्युनियर कॉलेज गेट समोर, कॉलेज रोड, सावंतवाडी. 8605 99 23 34.